आपण पाहिलं की विशाखाने सगळी सूत्रं आपल्या हातात कशी घेतली ती. आता पुढे श्रावणीचं काय होईल? तिच्या लग्नासाठी विशाखा कोणती मदत करेल? आणि भावना मंदाच्या आहारी जाऊन अजून चुकीचं वागेल की वेळीच सावध होईल? पाहूया या भागात. घरटं भाग 6. लेखन सादरीकरण मंजिरी कारेकर. प्रकरण 51. गुड न्यूज. निखिलला आपण बाबा होणार याचा खूप आनंद झाला होता. कधी ही बातमी माईदादांना सांगेन असं झालं होतं. भावनाला सर्वतोपरी खुश ठेवायचा प्रयत्न तो करत होता. भावनाने सांगितलं होतं, पुढल्या आठवड्यात प्रत्यक्ष मुंबईला जाऊ तेव्हाच ही बातमी घरी सांगूया, म्हणून तो शांत होता. खरं तर त्याने सुट्टी कधीच मंजूर करून घेतली होती, तीही 10 दिवसांची. भावनानेही नाईलाजाने सुट्टी घेतली. ठरल्याप्रमाणे थोडे दिवस सासरी राहून मग ती माहेरी जाणार होती. अर्थातच निखिलची या गोष्टीला काहीच हरकत नव्हती, कारण तिलाही कोड कौतुक आणि आरामाची गरज होतीच. दोघं आली तेव्हा दुपार झाली होती. रविवार असल्यामुळे विशाखा घरीच होती. श्रावणी, विशाखा, दादा आणि निनाद रम्मी खेळत बसले होते. माई झोपून पेपर वाचत होत्या. बाहेरही त्यांच्या हसण्या खिदळण्याचा आवाज येत होता. सगळं आनंदात चाललंय. विशाखा रुळली आहे. तिचं महत्त्व तिने निर्माण केलंय घरात. या विचाराने भावना मनात जरा चरफडलीच, पण तसं न दाखवता ती घरात हसत शिरली. यावेळेस आपलं कोड कौतुक जास्त होणार या आनंदात ती होती. अरे या निनाद श्रावणीने त्या दोघांचं स्वागत केलं. विशाखा पण हसत मुखाने दोघांना वेलकम करत होती. तिने पाणी आणलं. माईंना पण खूप आनंद झाला. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. विशाखाने पटपट जेवण उरकली. भावनाने मात्र ताट उचलून बाजूला ठेवलं आणि बाहेर येऊन बसली. तिचं वागणं विक्षिप्त वाटलं तरी तिच्या दृष्टीने तिच्याकडे सबळ कारण होतं, प्रेग्नन्सीचं. बरं का भावना, निखिल तुम्हाला एक छान बातमी द्यायची आहे, माई आनंदाने म्हणाल्या. हो का? कोणती? भावनाने अधीरतेने विचारलं. अगं विशाखा आई होणार आहे. कालच रिपोर्ट्स पॉझिटिव्ह कळले. इतका आनंद झाला आहे म्हणून सांगू. तिच्या मागे लागले. आराम कर. पण ऐकेल ती विशाखा कसली? आनंदाचं भान सावरत माई म्हणाल्या. आणि हो, आता तुम्ही पण लवकर नंबर लावा. भावनाचा चेहरा काळवंडला. विशाखा कुठेही तिला वरचढ होऊ देत नव्हती. माई, खरं तर तुलाही हेच सांगायचं होतं. अगं भावना पण आई होणार आहे. 3 महिने झाले, निखिल म्हणाला. काय? 3 महिने झाले देखील? तरी बोलला नाहीत तुम्ही काही? आनंदापेक्षा नाराजीचे भाव माईच्या चेहऱ्यावर आले. अगं तुला प्रत्यक्ष येऊन ही खुशखबर द्यावी असं वाटत होतं म्हणून. निखिल बोलला, पण माईंची नाराजी तशीच राहिली. उसना आनंद आणून त्या म्हणाल्या. बरं देवापुढे साखर ठेवून येते. भावनाचा चेहरा तर पूर्ण उतरला. कसलं कोड कौतुक? इथे तर गैरसमज करून घेतला या लोकांनी. रात्री झोपायला खोली उघडली तेव्हा श्रावणीच्या सामानाचा हा पसारा पडला होता. जमेल तशी श्रावणीने खोली स्वच्छ करून ठेवली होती. निखिलला त्यात काही वावगं वाटलं नाही. पण भावना जेव्हा म्हणाली, कळलं ना आता मला तिथेच शिक्षण करायची परवानगी का दिली ते, तेव्हा निखिललाही थोडंसं वाईट वाटलं. विनाकारण मघाशी माईंनी गैरसमज करून घेतला. ही खोली वापरायच्या आधी आपली परवानगी तरी घेतली का? भावना खट्टू होऊन म्हणाली. तसं नाही भावना, आपली त्यांनी अगोदर कळवायला हवं आणि आपली परवानगी घ्यायला हवी खोली वापरायला. असं कशाला? घर दादांचं आहे. म्हणायला आपणच शिरजोरी करून या घरात राहतो, काहीही कॉन्ट्रीब्यूट न करता. 4-8 दिवसांकरता येतो फक्त. आणि हे घर सगळ्यांचंच आहे, श्रावणीचंही आहे. आता आपण इथे राहत नाही, आपली तर गैरसोय होत नाही ना. आणि तिला त्या खोलीचा उपयोग होतो आहे, त्यात गैर काय? समजावत निखिल म्हणाला. आपण पुण्याला काही वर्ष जबाबदारी झटकून राहतो आहे आपल्या सोयीसाठी. ह्याचं शल्य त्याला लागतच होतं. पण श्रावणी काहीतरी करते याचा त्याला आनंद होत होता. सध्या तरी माईचा गैरसमज दूर करणं जरुरी होतं, म्हणून तो उठला. तोच माई दुधाचा ग्लास घेऊन त्यांच्या खोलीत आल्या, सगळे गैरसमज मागे टाळून. प्रकरण 52. जाणीव. घरात 2 छोटी बाळं येणार म्हणून दादाही खुश होते. घरात आनंदी आनंद होता. विशाखाला पण भावनाची बातमी कळल्यानंतर आनंदच झाला होता. तिने तिला मिठी मारली. भावनाला आवडेल त्या वस्तू तिने करून घातल्या. पण काही ना काही निमित्त करून भावनाने ते खाण्याचं टाळलं. विशाखा एवढं काम करते म्हटल्यावर भावनालाही नाईलाजाने थोडंफार काम करावं लागलं. अगदी तिच्या अपेक्षेच्या विरुद्ध सगळं घडलं. अहो, उद्या जाऊ का मी आईकडे? वैतागत तिने विचारलं. का गं, राहा की 2 दिवस इथे, निखिल म्हणाला. मला फार त्रास होतोय कामाचा, आणि शिवाय खोलीतली अडगळ पाहिली की तिटकारा येतो, भावना म्हणाली. बरं ठीक आहे, पोचवीन संध्याकाळी.
वाद टाळत निखिल म्हणाला. विशाखा मोकळेपणाने वागत होती, पण भावना मात्र गुस्सातच होती. तिने आईकडे जायचं म्हटलं तरी कोणीही तिला अडवलं नाही. भावनाला पाहून तिच्या आईबाबांना आनंद झाला. त्याहून आनंदाची गोष्ट म्हणजे प्रेरणाचं लग्न ठरलं होतं. नुकतीच बोलणी चालली होती. प्रेरणाच्या मैत्रिणीचाच भाऊ होता. मुलगा इंजिनियर आणि USA बेस्ट कंपनीत सेटल्ड होता. मैत्रिणीच्या आईला प्रेरणा आवडली आणि लगेच जमलं. भावनाने पण आपली गुड न्यूज सांगितली. आईला तसा अंदाज आलाच होता. तिला आराम मिळावा म्हणून आईबाबांनी चांगली व्यवस्था केली. प्रेरणाची खरेदी करायला भावना मदत करत होती. पण तिच्या घरातले एवढे चांगले होते की बरंचसं सामान त्यांनीच हिला गिफ्ट म्हणून दिलं. प्रेरणा पण तिच्या लहान नंडेला सांभाळून घेत होती. सासू सासऱ्यांच्या मागे आई बाबा म्हणत घुटमळत होती. तिला अहंकार मुळीच नव्हता. विराजसाठी म्हणजे तिच्या होणाऱ्या नवऱ्यासाठी ती रोज काही ना काही नवीन पदार्थ करून न्यायची. भावनाला वाटलं लग्नाच्या आधी हे असंच असतं, लग्न झाल्यावर आपोआप बायका बदलतात. पण लगेच तिच्या मनात विचार आला, विशाखा कुठे बदलली? खरं तर आपण बदललो. गरज नसताना सगळ्यांना दुखवलं, पण आता विशाखा असताना तिथे आपल्याला कोणी महत्त्व देत नाही. एक एक गोष्टी ती आठवू लागली. बघण्याचा कार्यक्रम, साखरपुडा, अजय प्रकरण, माईचं आजारपण, त्यातही त्यांनी आपल्याला दिलेला धीर, लग्न, मग पुण्याला ट्रान्सफर. मंदाच्या वागण्यावर इम्प्रेस होऊन आपण किती चुकीचं वागत आलो आहे खरं तर. पण आता मागे फिरणं शक्य नाही. निखिलची 3 वर्ष ट्रान्सफर, मुदत वाढ मान्य झाली आहे. आपणही क्लास करायच्या बाता मारून मोकळं झालो आहे. आता परत आलो तर मुद्दाम श्रावणीने खोली वापरू नये म्हणून आपण सगळ्यांची गैरसोय करायला आलो आहोत असंच सगळ्यांना वाटेल. अगदी निखिललासुद्धा तसंच वाटेल आणि अजून गैरसमज होतील. तेव्हा सध्या गप्प राहिलेलंच बरं. प्रकरण 53 दिशाभूल. आईबाबांचा निरोप घेऊन ती निखिलबरोबर घरी आली. दुसऱ्या दिवशी पुण्याला जायचं होतं. बॅग पॅक करताना माई तिच्या खोलीत आल्या. 2 डबे पुढे करत म्हणाल्या, फार काही जमलं नाही, पण रवा बेसनचे लाडू तुपातले केले आहेत. पौष्टिक असतात, खात जा, काळजी घे. काय लागलं सवरलं तर कळव. दादानी तिच्यासाठी छान मऊ रजई आणली होती. निनाद भावनाने फळं, ड्रायफ्रूट्स दिली. श्रावणीने तिला आवडणारा चॉकलेट बॉक्स दिला. भावनाला खूप आश्चर्य वाटलं. ही मंडळी आपल्यासाठी एवढं का करतायत? निरोप घेऊन दोघंही पुण्याला परतली. प्रेग्नंट असल्याची न्यूज अजून मंदाला माहीत नव्हती. तिला इतक्यात कळू देखील द्यायचं नव्हतं. 2 वर्षे उलटली तरी मंदा दीक्षित साहेबांकडे प्रमोशनविषयी काहीच बोलत नव्हती. ती खूप हुशारीने वागते, आपल्याकडून कामं करवून घेते आणि क्रेडिट मात्र स्वतःला. पण प्रमोशन मिळेपर्यंत हे सहन करायला हवं. भावनाने मंदाच्या अपरोक्ष कामाची फाईल स्वतःच थेट दीक्षित साहेबांना नेऊन दिली आणि हळूहळू दीक्षित साहेबांची मर्जी मिळवायची असं तिने ठरवलं. मंदाला जाणवायला लागलं की हल्ली भावना आपल्याला टाळते. तिला बोलकं करायचा प्रयत्न मंदाने केला. भावना, तुझ्यासाठी प्रमोशनचा शब्द मी दीक्षित साहेबांकडे टाकला आहे आणि हो, उद्या तुझ्यासाठी मी जीन्स घेऊन येईन. ती म्हणाली, नाही नको, आता मी टाईट जीन्स वगैरे नाही घालू शकत. चुकून भावना बोलून गेली. का? आश्चर्याने मंदाने विचारलं. अगं म्हणजे तशी सवय नाही ना म्हणून. हात तिच्या. एवढंच ना, मला वाटलं 15-20 दिवसांवर प्रमोशन लिस्ट बाहेर पडणार आहे आणि तू प्रेग्नन्सीची गडबड केलीस की काय? मंदाच्या बोलण्यावर भावना चपापली. तिला कळून चुकलं की हिला सध्या काहीच बोलायला नको. उलट कामाचा वेग वाढवून फाईल्स परस्पर दीक्षित साहेबांकडेच द्यायच्या. हिच्या नादाने आता आपण दिशाभूल व्हायचं नाही. प्रकरण 54 नवीन दिशा. श्रावणी, मोठी पार्टी पाहिजे हां. नाडकर्णी मॅडमचा फोन होता. तुझ्या हँडीक्राफ्ट वस्तूंना बक्षीस मिळालं आहे. तुझ्या मेहनतीचं चीज झालं आहे. आता आणखीन ऑर्डर येतील, आणखीन फायदा होईल. उत्साहाने विशाखा श्रावणीला फोनवर सांगत होती. श्रावणीला खूप आनंद झाला. आत्तापर्यंत आपण स्वतःला किती कमी लेखत आलो होतो. आपण अजिबात हुशार नाही, काहीच करू शकत नाही असं वाटायचं. पण विशाखा वहिनीने किती आत्मविश्वास दिला आपल्याला. विशाखा वहिनी घरात आल्यापासून घराला घरपण आलं आहे. प्रीतमने आपलं वचन मोडलं, आपल्याला सोडलं, तेव्हा किती अंधार दाटला होता डोळ्यासमोर. पण आता आपण किती उत्साही आहोत. कुणाच्या नसण्याने आपलं आयुष्य का नाहक संपवायचं. विशाखा वहिनीने आपल्याला उभारी दिली. नाडकर्णी मॅडमनी पण किती सपोर्ट केला. किती प्रेमळ आहेत त्याही. तिचा मोबाईल वाजला. प्रीतमचा फोन. हॅलो, प्रीतम बोलतोय. बोल, श्रावणी म्हणाली. मला तुझ्याशी बोलायचं आहे. एकदा प्रत्यक्षात भेटून. नको, काय ते फोनवरच बोल, श्रावणी म्हणाली. प्लीज फक्त एकदा, माझी शपथ आहे, प्रीतम म्हणाला. प्लीज प्रीतम, इमोशनल सीन क्रिएट करू नकोस. या गोष्टींना माझ्यासाठी काडीचीही किंमत नाही.
तरीही मी एकदा भेटीन. मलाही बोलायचं आहे बरंच काही, श्रावणी म्हणाली. समोरच्या गार्डनमध्ये येतेस आत्ता? प्रीतमने विचारलं. ठीक आहे. फोन ठेवून श्रावणी खाली उतरली. तिने याबाबत विशाखाला कळवून ठेवलं होतं. श्रावणी, मला क्षमा कर, प्रीतम म्हणाला. कशाबद्दल? कडक शब्दात तिने विचारलं. हे बघ, झालं गेलं विसरून जाऊया. आपण खरंच लग्न करूया. मी करीन ना तुझ्याशी लग्न, प्रीतम म्हणाला. पण मला नाही करायचं आता, श्रावणी म्हणाली. का? तू पण माझ्यावर प्रेम करतेस ना, प्रीतमने विचारलं. अच्छा, आता आठवलं तुला हे? जेव्हा लग्नाचे वायदे करून मागे फिरलास, जेव्हा मी रडून रडून क्षीण झाले, तेव्हा हे प्रेम कुठे गेलं होतं? अगं तसं नाही, माझी नोकरी, आई, अडखळत तो म्हणाला. मग झालास परमनंट तू, श्रावणीने विचारलं. नाही, पण होईल नक्की, प्रीतम म्हणाला. आईला विचारलंस? नाही अजून, पण होईल तयार ती. सुदैवाने तुझा व्यवसाय पण चांगला चालला आहे ना, प्रीतम म्हणाला. अरे वा प्रीतम, तुला सोन्याची अंडी देणारी कोंबडी हवी आहे, बायको नको आहे. माझं नशीब चांगलं की मी आज तुमच्या घरात नाही आहे, श्रावणी म्हणाली. ए श्रावणी, तोंड सांभाळून बोल. सोसायटी तुझी बदनामी करीन मी, चवताळत प्रीतम म्हणाला. कोण? तू करणार? आहे एवढी हिंमत? कर, जरूर कर. घर कोंबड्यांना दुसरी कामं काय असतात? आणि त्यातून जर वेळ मिळाला तर स्वतःच्या बहिणीकडे पण लक्ष दे. 4 मुलांबरोबर बारमध्ये फिरत असते असं म्हणतात लोक, श्रावणी म्हणाली. खरं सांगू प्रीतम, तुझी कीव येते मला. अजून वेळ गेली नाही, सुधर. माझा विचार सोड, स्वतःचा, करिअरचा, घरातल्यांचा विचार कर. आणि पुन्हा फोन करायची तसदी घेऊ नकोस. श्रावणी निघून गेली. तिचं मन हलकं झालं होतं. प्रगतीच्या नवीन आयुष्याच्या नवीन दिशा तिला खुणावत होत्या. प्रकरण 55 निर्धास्त. माई दादांना पण श्रावणीची प्रगती पाहून आनंद होत होता. अहो, आता श्रावणीचंही लग्नाचं पाहायला हवं हां, माई म्हणाल्या. देऊन आलोय 2-3 ठिकाणी पत्रिका, पण नोकरीवाली मुलगी पाहिजे म्हणतात, दादा म्हणत होते. विशाखाने ते संभाषण ऐकलं. बाहेर येऊन सोफ्यावर बसली. म्हणाली, दादा, तुम्हाला खराब वाटणार नसेल तर एक गोष्ट बोलायची होती. बोल ना, निश्चिंत होऊन बोल, दादा म्हणाले. दादा, नाडकर्णी मॅडम त्यांच्या मुलासाठी श्रावणीबद्दल विचारत होत्या, विशाखा म्हणाली. असं? काय करतो मुलगा? माईंनी विचारलं. त्यांचा व्यवसाय आहे, हस्तकला वस्तू एक्सपोर्ट करायचा. मुलगा साधा आहे, मी पाहिलं आहे त्याला. आपल्यासारखीच साधी सरळ माणसं आहेत. फार श्रीमंत नाही, फार गरीब नाही, मिडल क्लास फॅमिली, विशाखा सांगत होती. ठीक आहे, आपली पत्रिका पाठवून देऊया आणि श्रावणीला पण विचारून घे. बरं, असं म्हणत विशाखा उठली. कांदा कापता कापता विशाखाने श्रावणीला नाडकर्णी मॅडमच्या मुलाबद्दल विचारलं. श्रावणी, शेखरला तर तू पाहिलंच आहेस. कसा वाटतो ग तुला तो? चांगला आहे ना वहिनी, समजूतदार आहे, आपल्या स्टाफशी अदबीने बोलत होता. एक्झिबिशनमध्ये पाहिलं ना मी, श्रावणी म्हणाली. नाडकर्णी मॅडम तुला शेखरसाठी विचारत होत्या. तुझं काय मत आहे? मी माईदादांना पण कळवलं आहे त्याबाबत. त्यांनी पत्रिका पण दिली आहे, विशाखा म्हणाली. माईदादांना सांगितलंस ना? ठीक आहे मग, श्रावणी म्हणाली. तसं नाही श्रावणी, तुझ्या मनाविरुद्ध काहीच करायचं नाही आम्हाला, विशाखा म्हणाली. नाही ग वहिनी, तसं काही नाही. शेखर चांगले आहेत, नाडकर्णी मॅडम चांगले आहेत, शिवाय व्यवस्थित जम बसला बिझनेसमध्ये. सगळं चांगलं असताना नकार द्यायचं कारणच काय? माईदादांना उगीच घोर लावायचा नाही आहे मला, श्रावणी म्हणाली. तसं नाही श्रावणी, लग्न हा आयुष्यातला मोठा निर्णय असतो, म्हणून म्हणते विचार करायला वेळ घे, विशाखा म्हणाली. वहिनी, मी कोणत्याही दडपणाखाली हा निर्णय घेत नाही आहे, पूर्ण विचारांती म्हणते. खरंच शेखरसारखा नवरा मिळणं म्हणजे भाग्याचीच गोष्ट. श्रावणीच्या बोलण्याने निर्धास्त होऊन विशाखाने पत्रिका नाडकर्णी मॅडमना दिली. प्रकरण 56 खरेपणा. ऑफिसमधून घरी आल्यानंतर विशाखाने श्रावणीला सांगितलं. पत्रिका जमते बरं, शिवाय 60,000 रुपयांचा चेक हातात देते म्हणाली. तुझ्या वस्तूंची विक्री झाली आहे त्याचा मोबदला नाडकर्णी मॅडमनी दिला आहे. तुझं खूप कौतुक करत होत्या त्या. आता माईदादांना कधी सांगते असं झालं आहे. वहिनी तुला थँक्स, शिवाय या चेकचे पैसे मी तुझ्या नावावर ट्रान्सफर करीन. तू तेव्हा भांडवल दिलं नसतंस तर, श्रावणी म्हणाली. अगं वेडाबाई, मी जमेल तेवढी मदत केली. खरं चीज तू केलंस आणि हा चेक मी काही घेणार नाही, विशाखा म्हणाली. प्लीज वहिनी, तुलाही तुझे खर्च आहेतच की. प्रेग्नन्सी आहे, डिलेवरी आहे. नाही नको ना म्हणूस माझ्यासाठी. श्रावणीच्या विनंतीला होकार देत फक्त भांडवलाची रक्कम परत घ्यायला विशाखा तयार झाली. आणि वहिनी, पत्रिकेचं इतक्यात घरी सांगू नकोस. मला एकदा शेखरना भेटायचं आहे.
प्रीतमबद्दल मी सगळं सांगणार आहे त्यांना, श्रावणी म्हणाली. श्रावणी, अगं एवढं मोठं प्रकरण कशाला बनवायचं? एवी तेवी तुमच्यात असं काय होतं? त्याने दिलेली 1-2 खोटी वचनं आणि त्यावर प्रामाणिकपणे तू ठेवलेला विश्वास, एवढंच काय ते? माझ्या मते काही सांगायची वगैरे गरज नाही आहे, विशाखा म्हणाली. वहिनी, कर नाही त्याला डर कशाला? माझ्या संसाराची सुरुवात विश्वासाने व्हावी असं मला वाटतं. मी सांगितल्यावर माझ्या बोलण्यावर शेखरने विश्वास ठेवला म्हणजे मी शेखरबरोबर आयुष्यभर सुखी राहीन असं मला वाटतं. आणि समजा विश्वास ठेवला नाही तर माझ्यासाठी तो किंवा त्याच्यासाठी मी नव्हतेच असंच मी मानेन. श्रावणीच्या बोलण्यातला खरेपणा विशाखाला भावला, पण काहीही तथ्य नसलेल्या कारणावरून जमलेलं मोडू नये असं मात्र तिला वाटत राहिलं. प्रकरण 57. प्रामाणिकपणा. काहीशा उत्सुकतेने शेखर तिची केबिनमध्ये वाट पाहत होता. श्रावणी दिलेल्या वेळेवर पोहोचली. शेखरने तिला विचारून दोघांसाठी कॉफी मागवली. बोला मॅडम, काय बोलायचं आहे? माझा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे, हसत शेखर म्हणाला. तसं नाही शेखर, लग्न म्हणजे नुसतं पत्रिका जुळणं, एकमेकांना जुजबी पसंत करणं नव्हे. एकमेकांच्या भावना, ध्येय, अडचणी यांच्याशी समरूप होता आलं पाहिजे. म्हणूनच काहीही न लपवता मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. शेखर, मला माझ्या सोसायटीतल्या एका मुलाने लग्नाविषयी विचारलं होतं. मी त्याला हो सुद्धा म्हटलं होतं. खरं सांगायचं तर आमचं एकमेकांवर प्रेम होतं, पण त्याचं नव्हतंच मुळी. विशाखा वहिनी आणि निनाद जेव्हा त्याच्याशी या विषयावर स्पष्टपणे बोलायला गेले तेव्हा त्याने स्पष्ट नकार दिला. मला खूप वाईट वाटलं, पण विशाखा वहिनीने मला खूप सावरलं. आज या नागमोडी वळणावर आल्यावर कळलं की ते मुळी प्रेम नव्हतंच, आकर्षण होतं, इन्फॅच्युएशन. या गोष्टीमुळे मी प्रॅक्टिकल झाले, आयुष्यात माणसांना परखायला शिकले. ही गोष्ट तुला सांगणं मला खूप आवश्यक वाटतं. निर्णय काहीही असेल तरी मला तो मान्य आहे. लग्नानंतर मात्र या गोष्टी डोकावता कामा नये. प्लीज गैरसमज न करून घेता स्पष्टपणे तुम्ही तुमचा निर्णय सांगा. हवं तर पुन्हा एकदा विचार करा, श्रावणी म्हणाली. एवढी मोठी गोष्ट घडली? मग हसत तो म्हणाला, खरं तर तुला थँक्स म्हणायला हवं, तुझ्या प्रामाणिकपणाबद्दल. ही गोष्ट तू सांगितलीस, खूप बरं झालं. पुढच्या प्रॉब्लेमसाठी आपण सतर्क राहू शकतो. पण खरं सांगू, मला या गोष्टीचं फार काही नाही वाटलं. आपण भूतकाळ क्लिअर करून भविष्यकाळ कसा उज्ज्वल होतो ते पाहूया ना. अजून काही? शेखरच्या या बोलण्यामुळे श्रावणीच्या मनावरची मळब निघून गेली. थँक्यू शेखर, तुमच्याबरोबर मी नक्कीच सुखी राहीन, श्रावणी म्हणाली. पण मलाही एक गोष्ट सांगायची आहे. मलाही एक मुलगी खूप आवडते. तिचा सहवास आवडतो. तिच्या फोटोशी गप्पा मारायला आवडतात. अर्थात आपल्या लग्नानंतर हे बंद करीन मी, पण तोपर्यंत तुझी काही हरकत नसावी. शेखरच्या बोलण्यावर श्रावणी रागावून त्याच्याकडे पाहत म्हणाली. कोण आहे ती मुलगी? शेखरने पर्समधला फोटो काढला आणि स्वतःचाच फोटो पाहून श्रावणीला मात्र मोठ्याने हसायला आलं. प्रकरण 58. तुलना. वहिनी, घरी सांगायला हरकत नाही. मी शेखरना सगळं सांगितलंय. त्यांनी माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवला. खूप चांगले आहेत ग ते, श्रावणीने फोनवर सांगितलं. अरे वा मॅडम, आत्तापासूनच होणाऱ्या नवऱ्याचे गुणगान चालले आहेत, विशाखा हसत म्हणाली. वहिनी, लाजत श्रावणीने फोन ठेवला. माई दादांना पत्रिका जमल्याचं कळलं. त्यांनी विशाखाला विचारलं, देण्याघेण्याचं काही? नाही माई, नाडकर्णी मॅडम चांगले आहेत. घरची परिस्थिती पण बरी आहे. घेण्या देण्याचं अवडंबर नसावं, विशाखा म्हणाली. आणि शिवाय आपणही श्रावणीला आपल्या ऐपतीनुसार देणारच की, माई म्हणाल्या. मग नाडकर्णी मॅडम व त्यांच्या मिस्टरांना बोलव इथेच बोलणी करायला. शेखरनाही आमंत्रण दे, दादाने विशाखाला म्हटलं. बाळ श्रावणी, तुला शेखर नक्की पसंत आहेत ना? अजूनही काही मनात असेल तर सांग. मुलांच्या मनाविरुद्ध करणारा बाप मी नाही, श्रावणीला जवळ घेत दादांनी म्हटलं. नाही दादा, शेखर पसंत आहेत मला. श्रावणीच्या आत्मविश्वासापर बोलण्याने माईंना वाटलं, किती मोठी झाली आपली लेक. कालपर्यंत भातुकली मांडणारी माझी शाहू आता बोहल्यावर उभी राहणार. ती घरातून गेल्यावर किती शांत वाटेल घर आपलं. मुली असतातच अशा, गोड, लळा लावून जाणाऱ्या, जाताना उणीव ठेवून जाणाऱ्या. नकळत माईंच्या डोळ्यात पाणी आलं. आपली लाडकी लेक सासरी जाणार, हक्काचं एक माणूस दूर जाणार. आपल्या शाहूची उणीव आता कोण भरून काढेल? नकळत कोपऱ्यात उभ्या असलेल्या विशाखाकडे त्यांचं लक्ष गेलं. सून आणि मुलगी, काय फरक असतो? विशाखाने देखील किती जीव लावलाय आपल्याला. श्रावणीसारखीच आपली सेवा करते. आपली सून नव्हे तर मुलगी म्हणूनच आली ती या घरात. जबाबदाऱ्या पार पाडते लहान वयात. आणि भावना मात्र मी माझंच घेऊन बसली आहे.
एका अर्थी ती दूर आहे तेच बरं आहे. कुठेतरी माईंना या गोष्टीची जाणीव झाली होती. प्रकरण 59 जपून राहा. नीनाच्या लग्नाच्या वेळेस निखिलला येता आलं नव्हतं, पण श्रावणीचे सगळ्या कार्यक्रमात निखिलची उपस्थिती व्हायलाच हवी. तेव्हा त्या दोघांना रविवारीच बोलवून घेऊ, म्हणजे निखिलला देखील तिकडे येता येईल. माईंनी दादांकडे विचार बोलून दाखवला. संमती देत दादाने निखिलला फोन लावला. हॅलो निखिल, काय म्हणतोस रे? दादाने विचारलं. ठीक आहे दादा, निखिल म्हणाला. अरे, श्रावणीसाठी विशाखाच्या ओळखीचं एक स्थळ आलंय. या रविवारी जमलं तर येऊन जा, दादाने सांगितलं. मुलगा काय करतो दादा? निखिलने विचारलं. हँडीक्राफ्ट वस्तूंचा बिझनेस आहे. विशाखाच्या ऑफिसातल्या नाडकर्णी मॅडमचा मुलगा. बरं वाटलं स्थळ आम्हाला, दादा म्हणाले. बरं दादा, येईन मी रविवारी. फोन ठेवल्यावर निखिलला बरं वाटलं. खरं तर मोठा भाऊ या नात्याने ही जबाबदारी आपण उचलायला हवी होती, पण निनाद किती समर्थपणे जबाबदारी घेतोय. खरं कौतुक तर विशाखाचं. सगळ्या गोष्टी तिने मार्गी लावल्या. घरी आल्यावर त्याने भावनाला ही गोष्ट सांगितली. तिच्याकडून फार काही चांगल्या प्रतिक्रियेची अपेक्षा नव्हतीच. बरं झालं जमलं, नाहीतर नोकरी नसलेल्या मुलींचे फार प्रॉब्लेम होतात, कुत्सितपणे भावना म्हणाली. हा प्रत्येकाच्या नशिबाचा भाग असतो. असो, रविवारी बोलणी करायला तिथे जाईन मी. शनिवारीच निघेन. एक दिवस सांभाळून राहा, काळजी घे, निखिल म्हणाला. मी मंदालाच राहायला बोलवू का? ती येईल इथे, भावनाला मार्ग सुचला. खरं सांगू भावना, मंदा ही जी व्यक्ती आहे ना, का कुणास ठाऊक विघ्नसंतोषी वाटते मला. तिच्यापासून जपून राहा. चांगली व्यक्ती वाटत नाही ती. एक स्टेप पुढे जाऊन म्हणायचं झालं की तू सुद्धा हिच्या प्रभावाखाली पटकन येतेस असं मला वाटतं. आणि खरंच त्यामुळे तू खूप बदललेली वाटतेस. राग मानू नकोस, पण विचार कर यावर. निखिलच्या बोलण्यावर उलट उत्तर करावंसं वाटलं भावनाला, पण का कुणास ठाऊक ती शांत राहिली. कदाचित मनातून तिलाही असंच वाटलं असावं. काय जादू केली हिने आपल्यावर की आपण संमोहित झाल्यासारखं वागतो. निखिल बोलतोय ते खरंच आहे. मंदा खरंच वाईट आहे का? ती हितचिंतक तरी निश्चितच नाही. रात्रभर भावना मंदाचाच विचार करत होती. प्रकरण 60 मिस. भावनाला थोडी काळजी वाटत होती. प्रमोशन लिस्ट कधी बाहेर पडते याची ती वाट पाहत होती. शिवाय मंदाला प्रेग्नन्सीबद्दल कळलं तर सारखी डिवचेल. जाऊ दे, कोण लागली एवढी ती? शिवाय आपल्या बाळापुढे प्रमोशन वगैरे काय किमतीचं, विचार करत ती चालली होती. आज निखिल पण मुंबईला गेल्यामुळे घरून जरा लवकरच निघाली होती ती. चालता चालता सहज तिची नजर डावीकडे वळली आणि तिला धक्का बसला. बाईकवर अजय आणि मंदा आणि त्यांचं अश्लील वागणं. अजय म्हणजे तिच्या पूर्वीच्या ऑफिसमधला, तर ही दोघं मिळालेली आहेत. केवढा अनर्थ ओढवला होता आपल्यावर. आपल्या संसाराची आयुष्याची सूत्र ही दोघं चालवत आहेत तर. 2 क्षण तिची पावलं थबकली. डोक्यात चक्र फिरू लागली. मुश्किलने स्वतःला सावरत तिने कसं बसं ऑफिस गाठलं. काही वेळातच भडक मेकअप करून मंदा आली. हाय भावना, गुड मॉर्निंग. वर मान न करता भावना फक्त हाय म्हणाली. हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय, समोर बॅग ठेवत मंदा म्हणाली. काय आहे? बॅग न्याहाळत भावनाने विचारलं. कपडे दाखवत मंदा म्हणाली. यात स्मार्ट दिसशील तू. भावनाने कपडे पाहिले. तंग जीन्स आणि विधभर टॉप. तिच्या डोक्यात तिडी गेली. हे बघ, हे असले घाणेरडे कपडे घालायची सवय नाही मला आणि आवडत देखील नाही, ती म्हणाली. मॅडम, आता सवय करून घ्यावी लागेल, नाक मुरडत मंदा म्हणाली. भावनाने क्षणभर विचार केला. जर वाद घातला तर हिला उगीच संशय येईल आणि खरी गोष्ट बाहेर पडणारच नाही. हळुवारपणे घेत ती म्हणाली. अगं मंदा, खरं सांगू का, हे हायफाय कपडे तुलाच सूट करतात. थँक्स, पण तूही याची सवय करून घे. हळूहळू, मंदा म्हणाली. बरं बरं, घेईन मॅडम, पण सध्या खूप काम पेंडिंग पडले आणि ती काही वाउचर्स आली आहेत. मला असं वाटतं मुंबई ब्रँचकडून काही डिटेल्स मिळतात का ते पाहायला हवं गं. मुंबई ब्रँचमध्ये आता अकाउंट्स कोण बघतं गं? मला वाटतं मिस्टर अजय. तू ओळखतेस का त्यांना? जरा प्लीज फोन करून डिटेल्स घेते का त्यांच्याकडून? नाहीतर थांब, मीच घेते पटकन. तुला कामं असतील ना, भावना बोलून गेली. मंदा गोंधळली. अगं मी घेते ना विचारून. बरं घे. ओळखतेस ना तू मिस्टर अजयना, सहजपणे तिने विचारलं. म्हणजे तशी फार ओळख नाही, पण करीन फोन मी, मंदा म्हणाली. आता मात्र मंदा पूर्णपणे चेकमेट झाली होती. पण भावनाला तिचा पोल इतक्यात खोलायचा नव्हता, कारण आणखी काय प्लॅन चालले असतील हे तिला कळलं नसतं. पुन्हा निखिल देखील इथे नाही. तिला प्रकर्षाने त्या दिवशी स्वतःच्या चुकांची जाणीव होऊ लागली आणि इतक्या दिवसात पहिल्यांदाच निखिलला ती खूप जास्त मिस करू लागली होती.